गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. सभापती भाऊराव उके आणि उपसभापती राजकुमार उर्फ पप्पू पटले यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव एकतर्फी मंजूर झाला आहे. 15 विरुद्ध 0 मतांनी हा ठराव पारित झाला असून दोन्ही पदाधिकाऱ्यांना पदावरून पाय उतारवावे लागले आहे. या अभूतपूर्व एकजुटीमुळे बाजार समितीतील सत्तेची गणिते पूर्णपणे बदलली आहेत. आज उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अविश्वास ठरावावर चर्चा आणि मतदान झाले. एकूण 18 पैकी 15 संचालक या बैठकीला उपस्थित होते आणि विशेष म्हणजे उपस्थित सर्व 15 संचालकांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे हा ठराव 15 विरुद्ध 0 मतांनी मंजूर झाला. या राजकीय घडामोडीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्या विरोधात ठराव आणला होता ते सभापती भाऊराव उके आणि उपसभापती राजकुमार पटले हेच या बैठकीला गैरहजर राहिले. त्यांच्यासोबत संचालक महेश अग्रवाल हे देखील अनुपस्थित होते. या 15 संचालकांच्या एकजुटीमुळे बाजार समितीतील सत्ता पूर्णपणे बदलली आहे. आता नवीन सभापती आणि उपसभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चेला उधाण आले आहे. या घटनेनंतर बाजार समितीच्या कामकाजावर काय परिणाम होणार आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा तोटा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जे विश्वास ठराव जी होती ते आमचे जे सदस्य आहेत 13 पैकी 13 लोकांनी जे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना जे अविश्वास ठरावाबद्दल पत्र दिले होते सभापती आणि उपसभापती यांच्याबद्दल, ते आज दिनांकला माननीय एसडीओ साहेबांच्या अंतर्गत जी आज विशेष सभा अविश्वासची होती त्याच्यामध्ये आज आपले 15 पैकी 0 मतांनी सभापती आणि उपसभापती यांच्या अविश्वास पारित दोनांच्या बद्दल झालेला आहे. सर हे जे प्रोसेस आहे हे प्रोसेस सभापती उपसभापतीची कशी आहे DDR महोदयांच्या यांच्या अध्यक्षतामध्ये होईल. ते जवळपास ते 10-15 दिवसच्या आतमध्ये हे नवीन सभापती उपसभापतीची निवड होणार आहे. अविश्वास टाकलं म्हणजे शेतकऱ्यांचे जे बाजू जे होते ते जे कामाबद्दल त्यांचे अलगर्जीपणा म्हणा, विकास कामं हे ते सगळं भरपूर नाही का त्याच्यामध्ये होते त्यांचे, ते सदस्य लोकांनाच त्यांचे जे सोपचे होते त्यांनी जे विश्वास आणला आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.